फालतू करू. हा उठा. पाय इकडे सर्व झोपा होता. सर्व झोपा सर्व झोपा सर्व. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या आणि 5व्या मणक्यात वरची डी खाली सरकली. डीक सरकून कमीत कमी भरपूर दिवस झाले, 5 ते 10 वर्ष. पण याच्या आधी तुम्हाला कमरामध्ये टीचं भरायचं, चमक भरायची. पण आता काय झालं, तुम्ही काहीतरी वाकून वजन उचललं, वाकून काम केलं, त्याच्यातली जी गादी असते तरी बरीच फाटून बाहेर आहे. म्हणून कमरापासून तुमच्या पायाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. मग या त्याचं चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, मांडी घालता येणार नाही, गुडघ्या बसता. बसून उठले का वाकड वाकड चालतं. गेलं म्हणता सायटिका ब्राऊन. याचं जर MRI केलं बरी डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन पण सांगतात. पण याला काही तशी काही करायची गरज नाही सध्या. एकदा डिक्स पोझिशनला गेली, गादी लेवलला आली की नसलं की चालू होते. पण 1-2 दिवसात होत नाही, याला 8 दिवसाची प्रोसेस असते. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात होते. पण याला काही नियम पत्ते आहे. याला वाकून काम करायचं नाही, वजन उचलायचं नाही, फालतू झोपायचं नाही, मांडी घालायची नाही, गुडघ्या बसायचं नाही, आंबट वातळ गॅस ऍसिडिटी पित्त होईल असं काही खायचं नाही. जाड गादी जाड सोप्यावर बसायचं, झोपायचं नाही. कमराचं बेल्ट लावूनच काम करायचं किंवा प्रवास करायचा. जर बिना बेल्टचा प्रवास केला, काम केलं, हा त्रास तुम्हाला परत परत होणार. या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. 20% हा प्रॉब्लेम शिल्लक राहणार. कारण जसं एकदा BP डायबिटीज आजार जसा लागतो तो कायम असतो, तसा मणक्याचा आजार लागल्यानंतर कायम असतो. मग त्याला नियमात राहणं गरजेचं आहे. नियम तोडला, त्याला ऑपरेशन जरी केलं त्याला त्रास होतो. समजलं? तर माझे बरेच पेशंट असे पण आहे की ऑपरेशन झालं तरी त्रास होतो, पण त्याला नियमात राहिलं तर ऑपरेशन पण करायची गरज नसते. समजलं? फालतू झोपा, फालतू झोपा. हे जी मी काही तुम्हाला रेकॉर्डिंग करून देईल ते माझ्या YouTube चॅनलवर ऑन बघायचं. नंतर ते आयुष्यभर ते नियम लक्षात ठेवायचे. समजलं? कमराचं बेल्ट आहे का? नाहीये. कशी झोपा, माझ्याकडे फोन कर. खरं कशी झोपा, माझ्याकडे फोन कर. माझ्याकडे फोन कर. खरं इकडे जाय. बस अशी आई करा, अशी आई करा हाताची. रिलॅक्स. हा उठा. पाय इकडे, डोकं तिकडे करा. उठा उठा उठा. हा पूर्ण पालथं झोपा. राशी आहे हाताची, राशी. पालथं पूर्ण पूर्ण पोटावर झोपा. माझी कमर डावा पाय.